तर आज होते कुलदांची पांजी ना आला काकीच्या अंगात तसंच काढला काकीने कापूर. तर आहे काय सकाळीच पप्पाने उठवला ना केला मला तयार. कुठे जायचे त्याच्या आधीच मी तांब्याभर घेतलं दूध पिऊन काढली तशीच आपली बेप्स निघलो आपण लगेच आला लगेच पोचलो गौरींची इथं. तर तुम्ही विचार करा इथं कशाला आलाय. तर आज होते आपली कुलदेवतांची पांजी भटजी भाग असा बसला ना इकडे जागला मग ते कुटुंब बाय खाली बसत नव्हती. कशी बिशी बापाने घेतली मांडीवनं बसली बाय पण मग लगेच 5 पोरांची वटी भरून घेतली. मला माहितीच असेल इथं काय चालू आहे पण मला ना माहित. काकीच्या अंगात आलता मला काकीने पायात विजवलं कापूर. मला थोडी आश्चर्य वाटलं. मग लगेच काढा कानाला घेतलं इकडं 2 जण करणं होतं बाकी सगळं बघत मजा. कोणतरी बोला माती काढ मी डायरेक्ट वरती पळत गेलो. मग कालची बघत होते यांची मजा ना इकडे चालू आता गोंधळाची तयारी. बकऱ्याला बांधून ठेवला कुठं जाण्यासाठी. मग झालं लगेच गोंधळ सुरू ना होत तर लगेच यांच्या सगळ्यांच्या आला अंगात. मग चांगलं विचारला का चुकला का नाही. लागलो आम्ही लगेच पाय पडायला लाईनी मस्त की पाया पडलो आणि पायाना पडत सगळी लगेच झाली गोलक्यात उभं ना जागलं सगळं नाचलं. मग काय नाचलो आपण पण दिला काकीच्या हातात कापूर. काकीने फिरवला आणि डायरेक्ट तोंडात टाकला आणि बालकाने टाकला जायला गुलाल अंगावर. मग मी जाम शिव्या दिला होता. मग तसा शिव्या खाऊन आलो चाललेलो एसआयटी मध्ये. आधीच्या फोनचा स्पीकरचा प्रॉब्लेम झालता म्हणून तुम्ही बोलायला एसआयटी मध्ये चाललाय नाही इथं कुठं आलो. बोललो आधी पेट पूजा करू द्या नंतर बोललो काम तुझ्या. पिझ्झाने सँडविच खाऊन आपण लगेच गेलो एसआयटी मध्ये. आपल्या गावातला आहे मग गेलो वरती. तिनं जे आले कुशक गोष्टीसाठी फोनला नाश्ता करायला लागेल तो काम ओके करून आपण गेलो कवर घ्या ना लागली नाचकांडी ना आलो आपण भिजत घरी. मग तसंच गेलो गौरींची इथं जेवायला मस्त की सगळी जेवली. आलता कांटाला म्हणून आपण गेलो रात्री नाईट आउटला. मग बारीकशी पार्टी केली मस्त की बऱ्याच दिवसातून केलता मिनी ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. चला बाय बाय सी यू.